नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. मनुष्य जीवनात सुख, समाधान, आनंद मिळावा हे सगळ्यांना वाटतं. त्या दृष्टीने अनेकांचा प्रयत्नसुद्धा सुरू असतो, सुरूच राहणार आहे. मी काही वेळा वाचन केलं वेगवेगळ्या प्रकार, तेव्हा असं लक्षात आलं की मनुष्य जीवन हे फक्त पत्रिका दाखवणं, वास्तुशास्त्र याच्यामध्येच घुटमळत राहिलेलं आहे. आपण अनेक जण दुसऱ्याच्या मेंदूचा वापर करतो, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये फार दुःख वाढत आहे याचाही विचार होत नाही. आणि जेवढे सुशिक्षित तेवढं अंधश्रद्धेप्रमाणे आणि अशिक्षिताप्रमाणे वागतात. ज्यांचे घरं आहेत, ज्याच्या किमती जवळजवळ कोटीच्या आसपास आहेत. आपण वृत्तपत्रात वाचतो भ्रष्टाचाराचं प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढलेलं आहे. ज्यांनी भ्रष्टाचारातून घरं बांधलेली आहेत, कोटीची, 2 कोटीची, ते सुखी आहेत का असं जर पाहिलं तर असं लक्षात येतं की त्यांनी एवढी मोठी घरं बांधलेली आहेत, घरात देवाचे मोठमोठे फोटो आहेत, परंतु त्यांच्या घरामध्ये काडी मात्रसुद्धा सुख, समाधान, शांती, आनंद नाही. त्यापेक्षा झोपडीत राहणारा माणूस आनंदी आणि हसत असतो. पण कोटी, 1.5 कोटीची, 2 कोटीची घरं बांधूनसुद्धा त्या घरात राहणारे रडत असतात, काही ते कारणं सांगत असतात, कोर्टात केसेस चालू असतात. पुन्हा विशेष म्हणजे ही जी लोकं घरं बांधतात किंवा फ्लॅट घेतात, हे वास्तुशास्त्राच्या आधारावर त्यांच्या सल्ल्यानुसार घेतात. असं केल्यानंतर वास्तविक पाहता घरात खूप शांतता वगैरे पाहिजे, पण तसं घडत नाही. जेवढी महागाची घरं तेवढ्या घरामध्ये अबोलपणा, भांडण, तंटा, शांती नाही, आजारपण याचाही विचार होत नाही. हे असं का होतं? तर 1-2 ठिकाणी फार सुंदर वाचण्यात आलं, कर्माचं तुमच्याकडे लक्ष आहे. तुम्ही पापाच्या पैशाचं घर बांधता, भ्रष्टाचाराने तुम्ही घर बांधता आणि मात्र सुखाची आणि पुण्याची अपेक्षा करता. किती चुकीचं आहे. पापाच्या पैशात तुम्हाला सुख समाधान कसं मिळणार? पाप आलं की तिथं कर्म तुमचा बदला घ्यायला येणार आणि ते कुणाला सोडत नाही. अनेक हॉस्पिटलमध्ये जातो, चांगली लोकं, पैसेवाली लोकं आजारी असतात, तळमळत असतात, त्यांच्या शरीराची फाडाफाडी केलेली असते. असं का होतं आणि असं का करू नये याचा विचारसुद्धा हल्ली कोणी करत नाही. पत्रिकेमध्ये अडकलेले लोक कधीही पुढे येणार नाहीत, त्यांना सुखसमाधान मिळणार नाही. वास्तुशास्त्राच्या सल्ल्यामध्ये अडकलं तर तसाही काही उपयोग होत नाही. वास्तू सांगते तथास्तु. तुम्ही कोणत्याही वास्तूमध्ये राहा, आनंदाने राहा, वास्तू तथास्तु तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्ही घरामध्ये उदबत्ती लावा, चांगला सुवास येणार. तुम्ही घरामध्ये शेण आणून ठेवा, शेणाचा वास येणार. तुम्ही कसं घरामध्ये वागता ह्याच्यावर फार गोष्टी अवलंबून आहेत आणि नेमकं हे सांगणारं कोण नाही. लोक भिंती पाडतात, भिंती बांधतात, दरवाजे बदलतात, खिडक्या बदलतात. नुसतं आदल्या बदलीमध्ये जवळजवळ वर्ष 2-2 वर्ष जातं. तोपर्यंत त्यांना बरं वाटतं. ते बदललं की पुन्हा भांडणं चालूच. 1-2-4 गोष्टी चांगल्या आल्या होत्या वृत्तपत्रामध्ये. ते इथे सांगायला वेळ पण नाही, कारण लहान व्हिडिओ केलेले बरे असतात, पण कुठंतरी मी त्याचा संदर्भ देईल. त्यामुळं तुम्हाला खरोखरच जर जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल तर तुम्ही आहे त्यात समाधान माना. शक्यतो वास्तुशास्त्र आणि पत्रिकेच्या भानगडीत पडू नका. जाणून बुजून मी सांगतो आहे मुद्दामून, कारण तसं अनुभव नाही. 100 जणांचे विवाह हे पत्रिका बघून होतात. आज अवस्था किती वाईट आहे. याचा जरी विचार झाला तर त्यांनी कितपत विश्वास ठेवावा हे महत्त्वाचं आहे. लग्न जमायलाच पाहिजे, काळजीपूर्वक पत्रिका पाहायला पाहिजे, पण ते झाल्यानंतर तडजोडीने संसार केला तर फार सोपं आहे. नुसतं पत्रिका जुळणं, 136 गुण जळणं काही अर्थ नाही. तुम्ही किती कोटीचं घर घ्या, पूर्व घर असो, पश्चिम असो, दक्षिण असो, काही नाही. तुम्ही त्या घरात राहणारे 2 फूल 1 हाप किंवा 2 फूल 2 हाप यांनी चौघांनी तडजोड केली, शांततेने वागलं, आनंदाने वागलं तर त्या घरात खूप शांतता आहे, आनंद आहे. पण लगेच वास्तुशास्त्रज्ञाकडे जा, त्याच्याकडे जा, ते तुम्ही सल्ला मागायला गेल्यानंतर ते तुम्हाला काहीतरी वेगळा सल्ला देणार आणि त्याशिवाय तुम्हाला ते बरंचसुद्धा वाटत नाही. पैसा जातो, वेळ जातं, आयुष्य संपतं, सुख समाधान मिळत नाही आणि आयुष्य एका फटक्यात केव्हा संपतं त्याचा पत्ताही लागत नाही. म्हणून एकतर पापाचं घर असेल, म्हणजे पापाच्या पैशाचा, भ्रष्टाचाराचा जर पैसा असेल तर तुम्ही चुकूनसुद्धा त्या घरामध्ये सुख, समाधान, आनंद आणि सुखाची आणि पुण्याची अपेक्षा करू नका. कधीही मिळणार नाही. कारण कर्माच्या गती असं ते गहन, जे होणारं ते चुकेना.
तया ब्रह्मदेव वाढवा. कर्म अत्यंत क्रूर आहे. कर्म कुणालाही माफ करत नाही. त्यांनी देवाला सोडलं नाही, 5 पांडवांना सोडलं नाही, प्रभू रामचंद्रांना सोडलं नाही. आणि तुम्ही आम्ही नारळ, हार, पेढे, दोरा बांधणे याच्यावर, आणि हल्ली नवीन सुरू झाले देवाला सारखा अभिषेक आणि देवाला उचलणे म्हणजे पालखी. या 2 गोष्टी तर एवढ्या भयानक आहेत, सविस्तर नंतर मी सांगाल. उचलाउचली सुरू आहे. देव काय उचलायची वस्तू आहे का? पण आम्ही पालखी करून आलो, आम्हाला पालखी करायची. देवाला उचलतात, देव गप्प बसतो, कर्म बघतो, म्हणतो ह्याला पैसे देऊन देवाला उचलण्याची हौस किती, म्हणून कर्म त्याला लवकर उचलतं. कारण 1-2 आकाशवाणी झाल्या. मागे मी एकदा व्हिडिओ केला होता की देवाच्या दारात फक्त सहवासासाठी जायचं असतं. घरात देवाला आणल्यानंतर घरात शांतता पाहिजे. पण हे उचापात्या ऐकू, आणि सर्वात महत्त्वाचं की आपण दुसऱ्याच्या मेंदूचा वापर करतो, त्यामुळे तुमच्या घरामध्ये शांतता नाही. खरोखर ही शांतता यायची असले तर 1-2 पावलं मागं पुढे जा, तडजोड करा, आनंदाने राहा. कारण आयुष्य हे आपल्याला सुखसमाधानासाठी दिलं आहे, भांडण्यासाठी दिलं नाही. आणि पत्रिका आणि वास्तुशास्त्रज्ञ याच्यामध्ये अडकून राहू नका. योग्य वेळी योग्य सल्ला घ्या, परंतु तुमच्या डोक्याचा वापर करून सर्वात शेवटी तुम्हाला तडजोड आणि ॲडजस्टमेंट फार महत्त्वाची आहे. ती जेवढ्या लवकर करताल तेवढं तुमचं राहिलेलं जीवन सुखसमाधान आनंदाचं होईल, एवढं मात्र निश्चित. नमस्कार.